अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। 15 फेब्रुवारीला अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। गेल्या आठवड्यामध्ये अशोक चव्हाण अमित शहा यांना भेटल्याची शक्यता व्यक्त होतीये। काँग्रेसचे नेते भाई जगताप सध्या आपल्या सोबत आहेत। भाई, स्वागत आहे एबीपी माझा मध्ये। काँग्रेससाठी हा आणखी एक मोठा धक्का होय म्हणजे खरोखरच धक्का आहे, कारण असं आहे की शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण सगळी त्यांनी 2-2 पिढ्या काँग्रेसची सेवा केली, नेतृत्व केलं काँग्रेसचं। त्यांनी अशा पद्धतीने जाणं हा खरोखरच धक्का आहे आणि केंद्रीय नेतृत्वाने आमच्या काँग्रेसचा विचार करणं आवश्यक आहे, कारण महाराष्ट्रातली काँग्रेस असेल किंवा मुंबई काँग्रेस असेल, ज्या पद्धतीने म्हणजे आता ह्या सगळ्या 6 महिन्यातल्या घडामोडी आहेत ना, त्याच्या अगोदर तर काँग्रेस इंटॅक्ट होती। म्हणजे मला हे अगदी मुद्दाम सांगावंसं वाटेल की मी 2.5 वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो, एकही कार्यकर्ता इकडे तिकडे हल्ला नव्हता। आता काय अशा अचानक अशी काय कारणं झाली की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा याच्यामध्ये जे काही घडतंय, सारखं एक मोठे नेते जेव्हा सोडून जातात त्यावेळेला केंद्रीय आमच्या नेतृत्वाने ह्या सगळ्या गोष्टीचा गंभीरपणे याच्या पूर्वीच विचार करणं आवश्यक होतं असं मला वाटतंय। आणि मुंबईमध्ये तर आनंदी आनंद आहे सगळा एकंदरीत। पण भाई असं आहे की मुंबईमध्ये आनंदी आनंद असल्याची प्रतिक्रिया तुम्ही देताय। म्हणजे बाबा सिद्दीकी झाले, मिलिंद देवरा झाले, ज्यांची 40 वर्षांपेक्षा जास्तची कारकीर्द, ज्यांचे आधीचे पिढी सुद्धा काँग्रेसमध्ये होती, ते बाहेर पडलेले आहेत। अशोक चव्हाण तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते बाहेर पडतात। काय पक्षांतर्गत चर्चा काय आहेत? या नेत्यांना थांबवण्याचे प्रयत्न होत नाहीयेत? काय होतंय केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर? मी केंद्रात नसल्यामुळे मी केंद्रीय पातळीवरचं सांगत नाही, हेच तर मी तुम्हाला सांगतो की केंद्रीय पातळीवरनं ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजे होत्या। मुंबईमधल्या घडामोडी मुंबईच्या पातळीवर हाताळल्या गेल्या पाहिजे होत्या किंवा केंद्रातनं सुद्धा त्या हाताळल्या गेल्या पाहिजे होत्या। हे म्हणणं तुमचं बरोबर आहे की अशोक चव्हाणांच्या 2 पिढ्या मुख्यमंत्री राहिले, शंकरराव चव्हाण नाना मुख्यमंत्री राहिले 2 वेळा महाराष्ट्राचे, अशोकराव 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले। आणि या बाबतीमध्ये सगळं जे काही घडतंय हे पक्षाच्या दृष्टीने चांगलं नाहीये आणि त्यामुळे केंद्रातल्या नेतृत्वाने खरं तर यामध्ये वेळीच लक्ष घालायला पाहिजे होतं असं मला स्पष्टपणे वाटतंय। बर, तुमचं पक्षातल्या महाराष्ट्रामधल्या काही पक्षातल्या नेत्यांशी बोलणं झालं? कारण यामुळं साहजिक आहे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार। प्रचंड प्रचंड आता आपण बघितलं असेल, आता हे अशोकरावांचं हे झाल्यामुळे, परंतु मुंबईतले आमचे 2 कॉर्पोरेटर आज राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजप जॉईन केलं। म्हणजे आतापर्यंत आमचे जवळजवळ 8 ते 9 कॉर्पोरेटर मुंबईतनं पक्ष सोडून गेलेत। म्हणजे काय त्यांच्याजवळ बोलणं आवश्यक होतं। कसं आहे की कार्यकर्त्याला आपण काय देतो, कुठलाही पक्ष, राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप जरी असेल, ते काय कार्यकर्ता हा स्वतःचे पैसे खर्च करून त्या एका विचाराशी त्याची बांधिलकी असते, तो त्या पक्षाशी जोडलेला असतो, तो काही नोकर नसतो कुणाचा, तो काही त्याचा जर सन्मान राखला गेला नाही। ज्या तक्रारी आहेत मुंबई काँग्रेसमध्ये, प्रचंड तक्रारी आहेत। यापूर्वी मी कधीही बोललो नाही, पहिली वेळ बोलतोय मी या बाबतीमध्ये, कारण त्या पत्राची कॉपी त्यांनी मलाही पाठवली। मला अनेक कार्यकर्ते मला पत्र पाठवतात आहेत। मी त्यांना हेच सांगितलं की आपण जाऊन भेटा अध्यक्षांना, वर्षाताई गायकवाडांना भेटा आणि आपण म्हटलं तिथे चर्चा करा। परंतु त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आमचा इतका पाणउतारा केला जातो, इतकी आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते। काही ठराविक त्यांचे जर हे सोडले, काही त्यांचे फार जवळचे कोण जे आहेत, हे तुम्ही कुणाच्या बाबतीत बोलताय? मुंबई अध्यक्षांच्या बाबतीत? मुंबई अध्यक्षांच्या बाबतीमध्ये बोलतोय आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षाच्या बाबतीमध्ये हेच आहे। कारण कसं आहे की अशोकरावांच्या बाबतीमध्ये असेल किंवा आणखीन काही नेत्यांच्या बाबतीत असेल किंवा काही असेल, ते बोलणं आवश्यक आहे ना, बोलणं आवश्यक आहे। तुमचं म्हणणं ऐकून मला एक प्रश्न तुम्हालाही विचारायचं वाटतं, तुम्ही काही वेगळा विचार करत नाहीत ना आता? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। मी माझ्या
आयुष्याची सुरुवात माझ्या विद्यार्थी दशेत केली आणि मी एका विचाराच्या पगड्याने मी प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की मी असा काहीतरी विचार करावा आणि काही राजकीय कुणाच्या काही असतील ज्या काय इच्छा आकांक्षा त्या म्हणजे ज्याला त्याला मुबारक असू द्यात, त्यांना ज्यांना त्याचं म्हणजे, परंतु माझ्याही स्वतःच्या काही राजकीय आहेत, नक्कीच आहेत आणि त्या असायला हव्यात. परंतु त्याच्यासाठी पक्ष सोडून मार्ग बदलणार नाहीये, वाट बदलणार नाही, मार्ग बदलणं हे काय मला जमणार नाही किंवा माझ्या अजिबात माझ्या विचारामध्ये नाही. परंतु त्याबरोबर पक्षाचा मुंबईचा माजी अध्यक्ष म्हणून सुद्धा प्रचंड काळजी वाटते, प्रचंड मनाला वाईट वाटते. म्हणजे मुंबईमध्ये पक्षाची परिस्थिती आणि महाराष्ट्रामध्ये पक्षाची परिस्थिती दोन्ही बाबतीत तुम्ही चिंताग्रस्त आहात, पण तुम्ही सगळ्यात जास्त चिंता मुंबई काँग्रेस बद्दलची बोलून दाखवली. स्वाभाविक आहे, तुमचं कार्यक्षेत्र सुद्धा ते आहे. धन्यवाद भाई, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केली त्याबद्दल. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आता आपल्या सोबत आहेत. अतुल लोंढेजी, एका मागोमाग एक धक्के काँग्रेसला. आता कसं आहे, पार्टी विथ डिफरन्स जी आहे आदर्श पार्टी पण झालेली आहे. मगाशी मी बावनकुळेंचं बाईट ऐकत होतो, ते सांगत होते की वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती काँग्रेसमध्ये नाही किंवा क्षमता नाही आहे. बरोबर आहे त्यांचं. आमच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आहे ना समन्वय साधण्यासाठी. या सगळ्या गोष्टीचा मास जो आहे तो भाजपला आहे. जी लोक गेलेली आहेत त्या लोकांवर प्रचंड दबाव होता. ही सगळी लोक काँग्रेसच्या विचारधारेची आहे, काँग्रेसशी प्रामाणिक असलेली लोक आहेत. पण एका दबावापोटी या लोकांमुळे मध्ये अशा पद्धतीचं, एक तर तुम्ही भाजपमध्ये या किंवा जेलमध्ये जा, अशा पद्धतीची. अतुल लोंढेजी, मला वाटतं तुम्ही थ्रू झाला होता जेव्हा भाई जगताप बोलत होते. तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, ते तर सांगतात आमच्या केंद्रीय नेतृत्वानं आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं विचार करायला पाहिजे आता. ठीक आहे, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. का बरं? त्यांच्याबद्दल मी यासाठी बोलणार नाही की एक पार्टीचा प्लॅटफॉर्म आहे, तिथे ते बोलू शकले असते. त्यांनी बोलले, त्यांनी हे केलं, तर ज्येष्ठ नेत्या त्याच्या संदर्भात ती काही बोलणार नाही. पण जी परिस्थिती देशाची आहे त्या देशाच्या परिस्थितीमध्ये मला तुम्ही एक सांगा की ज्या लोकांवर भाजप आरोप करते, बरोबर आहे की नाही, भाजपने अशोक चव्हाण साहेबांवर इतके आरोप केले आणि त्यांना प्रचंड त्रास दिला. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळ्यांच्या रेड झाल्या, केला होता ना आरोप त्यांनी. हे सगळं महाराष्ट्रासमोर आहे ना. मग आता ते पार्टीमध्ये त्यांच्या जातात म्हणजे दबाव नाही असं म्हणायचं आहे का? आणि जनता हे उघड्या डोळ्यांनी बघत नाहीये का? नाही, पण अशोक चव्हाण ही काही तुमच्या पक्षाला बसलेला पहिला धक्का नाहीये. ज्यांच्या 2 पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या त्या मिलिंद देवरा गेले, बाबा सिद्दीकी गेले, जे 47 वर्षांपेक्षा जास्त काँग्रेसमध्ये होते, त्यांच्यावर पण ईडी, सीबीआय होतं. आता बघा, आता सगळ्या गोष्टी आपण मला स्पष्टपणे विचारत आहात. मिलिंद देवरांना तिथे सीटिंग, अरविंद सावंत आमचे तिथे 2 वेळा जिंकलेले आहे, त्यांचं तिकीट कसं कापणार? आणि मिलिंद देवरा साहेब जे आहे त्यांच्या कुटुंबाला काय दिलं नाही काँग्रेसनी? सगळंच दिलं ना. ते काँग्रेसमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना मिळालेल्या, त्या मंत्रीपद मिळाले, स्वतः मिलिंद देवरा मंत्री होते. आता त्यांना तिकीट दिली, तिकीट दिल्यानंतर ते निवडून आले नाहीत, हा काही काँग्रेसचा दोष नाही ना. गेलेल्या लोकांमध्ये मला तुम्ही सांगा की किती लोक जे आहे त्यांच्यावर कसा दबाव आहे, मग तो दबाव कसा रिलीज होतो नंतर भाजपमध्ये गेल्यानंतर. ते भाजपची वॉशिंग मशीन आहे, त्या वॉशिंग मशीनमध्ये सर्वांना धुवून पुसून साफ करण्याचं जे काम आहे ते भाजप करते. भाजप हे लोकशाही संपवण्याचं जे पाप करत आहे त्याची शिक्षा जी आहे ती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, ते सगळं मान्य आहे, पण आता मुद्दा असा राहतो की पक्ष म्हणून, देशातला सगळ्यात एक महत्त्वाचा पक्ष म्हणून तुमच्या पक्षाकडनं काही प्रयत्न होत आहेत की नाही, जर तुमचे इतके महत्त्वाचे नेते असे एका मागोमाग एक पक्ष सोडून जात असतील तर, आणि ते निवडणुकांच्या तोंडावर? सगळ्या प्रक्रियांमध्ये सगळे मोठे नेते इन्व्हॉल्ड असतात. जे निर्णय होतात त्या निर्णयामध्ये त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातात. सगळ्याच गोष्टी SCWC मेंबर होते, प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांचं मत महत्वाचं होतं, ते सांगतील त्या पद्धतीने निर्णय होत होते, विचार विनिमय करून निर्णय होत होते. आता प्रदेशाध्यक्ष होणे, मुख्यमंत्री होणे, दुसरे कोणी होणे, या मोठ्या पक्षामध्ये होत असतं ना या गोष्टी. आणि आणखीन एक मुद्दा आहे की कायम हे म्हटलं जातं की काँग्रेसमध्ये आपापसातच नेत्यांमध्ये इतक्या लढाया चढाओढ असते की त्यातनंच काँग्रेसचं खच्चीकरण होतं. आत्ताची सुद्धा परिस्थिती तशीच आहे का की तुमच्यामध्येच हेवे दावे आहेत, चढाओढ आहे, आणि ते निस्तरायला कुणी एक महत्वाचा मोठा चेहरा प्रदेश पातळीवर आत्ता काँग्रेसकडे नाहीये? अजिबात अशा गोष्टी नाहीये. मी आपल्याला सांगतो, नागपूरमध्ये वाडा आणि बंगला
याच्यातला वाद सर्वश्रुत आहे. हम्म. खासदार चषकमध्ये, खासदार सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एक नगरसेवक जाऊ शकत नाही. बर. पण ते कसं आहे, मोत्याबिंदू झालाय काही लोकांना, ते दिसत नाही. नेत्यांमध्ये थोडेफार मतभिन्नता असते, थोडंफार पदाची ईर्ष्या असते. आपल्याला ते पद मिळालं पाहिजे, ह्या गोष्टी प्रत्येक पक्षामध्ये आहे. बर. बीजेपीमध्ये नाही आहे असं आपलं म्हणणं आहे का? बीजेपीमध्ये प्रचंड धुसफूस आहे. त्या गोळ्या वगैरे कशासाठी चालून आल्या? जेलमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या चालतात आहे. एक दुसऱ्याचे नगरसेवक मारला जातात आहे. एवढी ही असली घाणेरड्या लेवलची, इतक्या एक दुसऱ्याला संपवून टाकणाऱ्या लेवलची धुसफूस नाही आहे. ती ईर्ष्या असते पदाची. आपल्याला मिळालं पाहिजे, थोडीशी मतभिन्नता असते, एखादा निर्णय हा व्यवस्थित झाला नाही, माझ्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे, हे सगळ्या पक्षांमध्ये असतं. बर. पण आपलं महत्व म्हणजे अशोक चव्हाण साहेब जाणे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की मला राष्ट्रवादीमधनं त्यांनी सांगलं आणि मी सांगून आलो की मी विचारधारेसाठी जातोय आणि मला तिथे लढायचं आहे या सगळ्या वाईट विचारधारेच्या विरोधात. त्यावेळेस एका चर्चेमध्ये स्वतः साहेब बोलले होते असं की आमच्या बाबतीत डाऊट सुद्धा निर्माण होऊ शकत नाही की आम्ही काँग्रेस सोडू शकतो. बर. अतुल लोंढेजी, खरं तर तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे ऐकली आणि तुम्ही पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर नेमकं काय काय घडामोडी चालल्या ते सविस्तरपणे सांगितलं. या घटनेवर प्रतिक्रिया देताना धन्यवाद. एबीपी माझाशी संवाद साधल्यानंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.